हॅलो. इनफर्टिलिटीमध्ये जसं फिमेल फॅक्टर 40% कंट्रीब्यूट करतं तसंच 40% मेल फॅक्टर ही कंट्रीब्यूट करतं. तर फिमेल फॅक्टर जर असेल तर आपल्याला बऱ्याचशा टेस्ट अवेलेबल आहेत, पण मेल फॅक्टरसाठी फक्त एकच टेस्ट आहे, ती म्हणजे सिमेन अनालिसिस. सिमेन अनालिसिस टेस्टमध्ये आपण सिमेन पॅरामीटर्स अप्रोप्रिएट आहेत, व्यवस्थित आहेत का ते चेक करतो. पण जर तो रिपोर्टच व्यवस्थित नसेल किंवा त्याच्यात ॲबनॉर्मॅलिटीज किंवा इनकरेक्ट असेल तर मग तुमच्या पुढच्या ट्रीटमेंटवर तो इफेक्ट होऊ शकतो. सिमेन अनालिसिस कुठे करावं? सिमेन अनालिसिस जर तुम्ही नॉर्मल लॅबमध्ये केलात तर नॉर्मल लॅबमधले जे टेक्निशियन्स असतात त्यांना तेवढी माहिती नसते किंवा ते तेवढे स्किल्ड नसतात. जे पॅरामीटर्स गरजेचे आहेत, फक्त स्पर्म काउंटच महत्वाचा नसतो, तर बाकीचे पॅरामीटर्स जसे मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी, वायबिलिटी ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या पण महत्वाच्या असतात. त्या पण चेक करणं इम्पॉर्टंट असतं, पण ते नॉर्मल लॅबमध्ये होत नाही. तर जर सिमेन अनालिसिस करायचं असेल तर चांगल्या फर्टिलिटी सेंटरमध्ये जिथे अँड्रोलॉजिस्ट आहे तिथेच करावं. अँड्रोलॉजिस्ट हा स्पेशली स्किल्ड असतो ह्या टेस्टसाठी, कारण जे बारकाईने केलेली तपासणी जी असते ती तेच करू शकतात. त्याचा रिपोर्ट ते अॅक्युरेटली आणि अचूक देतील. आणि जर आपल्याकडे अचूक रिपोर्ट असेल तर आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटला काही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी सोपेपणीने आपली ट्रीटमेंट पूर्ण करू शकते. तर लक्षात ठेवा, सिमेन अनालिसिस ही टेस्ट एका नॉन फर्टिलिटी सेंटरमध्येच आणि अँड्रोलॉजिस्ट असेल अशाच ठिकाणी करावी.